बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. बालाजीराव, राहुल गांधींनी काल जी पत्रकार परिषद घेतली परवा, त्या पत्रकार परिषदेच्या नंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तुम्हाला हे जाणवत असेल, सगळ्या माध्यमात सगळीकडे ती चर्चा आहे. पण जेव्हा शरद पवार म्हणतात की असे काही लोक आले होते जे इथल्या लोकशाहीला भगदाड पाडून नख लावून विजयी करण्याची गॅरंटी देणारे असे काही लोक आहेत, ते लोक आले होते डील करायला. अशा लोकांसोबत जर तुम्ही बैठक करत असाल, मी म्हणतो तुम्ही काही नाही केलेलं, बैठक काय गरज अशा लोकांसोबत भेटायची? अशा तुम्हाला भेटता येतं का? हे अशा लोकांसोबत भेटणं हे योग्य आहे का? विलासजी, सगळ्यात प्रथम तर मी दोन्ही प्रवक्त्यांचं ऐकलेलं आहे आणि आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरती येतो. प्लीज. एक तर राजकारणामध्ये नेत्यांकडे अनेक लोक असंख्य विषय घेऊन येत असतात, पण माझा मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नाच्या पलीकडे दडलेला, की ही जी लोक येत होती ती चुकीचीच होती, पण ह्या लोकांना जो आत्मविश्वास आला होता की आम्ही निवडणुकांमध्ये गैरप्रकार करू शकतो, घोटाळे करू शकतो आणि निवडणूक आयोग तशा प्रकारच्या आम्हाला संधी देतोय, हा विश्वास असल्याशिवाय ही लोक तिथपर्यंत आलेली नव्हती. हा त्याच्या मागचा गर्भितार्थ आपण महाराष्ट्रानं आणि देशातल्या सुजाण नागरिकांनी समजून घेणं फार तुम्ही गरजेचं तेव्हा असं देशाला वाटतं. का सांगितलं नाही? दलाल फिरतायत निवडणूक फिक्सिंग करणारे एक या लक्षात घ्या, आम्ही देशामध्ये, तुम्ही सांगायला या हवं होतं ना. देशामध्ये नाही, या देशामध्ये पवार साहेबांनी आज सांगितलं, आज का सांगितलं ते कल्पना नाहीये. राहुलजींकडे आल्याच्या नंतर शरद पवार साहेब स्वतः म्हणतायत की राहुलजींकडे ज्यावेळेस ते आले त्यावेळेस राहुलजींनी सांगितलं, अशा पद्धतीनं कोण हुडकून लावलं त्या पद्धतीनं असंख्य लोक त्यांना जेलमध्ये घालायला पाहिजे होतं. किती आणि गंभीर गोष्ट आहे ही. असंख्य बालाजी गाडे लोकं अशा पाटील प्रकारचे येतात. या बरोबर आहे देशाच्या विलासजी. लोकशाहीला विकत आज- घेऊन देतो म्हणणारे लोक, मला सांगा तुमच्याकडे ती- आता 1 किलो सोनं घेऊन चोर आले कोणी, आणि त्या चोरांनी जर सांगितलं की मला पैसे द्या, आपण घेतो का ते सोनं? अजिबात नाही. त्या चोरांना एक काय लक्षात करतो घ्या, आपण? त्या चोरांना अशा पोलिसांच्या ताब्यात प्रकारचे देतो का नाही? तोतया लोक, अशा प्रकारचे तोतया वेगवेगळ्या प्रकारे निवडणुकांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रचाराची आमिष दाखवत राजकीय पक्षांकडे ही लोक येत असतात आणि अशा अनोळखी लोक होती. त्यामुळे तो विषय मला पवार साहेबांनी सांगितलंय की राहुलजींनी त्याला नकार दिला, आपण लोकांमध्ये जाऊ आणि लोकशाही मार्गाने लढू. मला मुद्द्यावरती यायचं की या लोकांना जो आत्मविश्वास आला, तो निवडणूक आयोग हा चुकीच्या पद्धतीने काम करतोय, त्यामध्ये घोटाळा करायला संधी आहे हे त्यांना आत्मविश्वास आल्यामुळं ही लोक अशी दलाल फिरतायत. सर, मला यायचंय, भारतीय जनता पक्षाचे आदरणीय प्रवक्ते आमचे मित्र अजितजी असं म्हणाले की पुरावे कुठे आहेत? जर त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले रिसर्च ओरिएंटेड पुरावे जर भाजपला दिसत नसतील, त्यांनी विचारलेले प्रश्न जर भाजपला दिसत नसतील आणि निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद जर भाजप समोर घेऊन लोकांची दिशाभूल करत निवडणूक आयोगावरती विचारलेले प्रश्न न घेता हा त्याच खुर्चीवरती का बसला, तो ह्याच खुर्चीवरती का बसला असं म्हणत जर दिशाभूल करत असेल, तर हे देशातील 140 कोटी नागरिकांच्या सोबत केलेली ही गद्दारी आहे, त्यांचा केलेला विश्वासघात आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये कालपासून देशामध्ये जे वातावरण पेटलं, आज प्रत्येकाला जाणून घ्यायचं आणि प्रत्येक जण म्हणतोय की निवडणूक आयोग समोर येऊन उत्तर का देत नाहीये. सर, याच्या पलीकडे जाऊन सांगतोय, ते डुप्लिकेट नावं तर आहेतच, पण आता SIRचा मुद्दा जो बिहारमध्ये चाललेला आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, त्यामध्ये असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देतो की जी मेलेली आहेत पण ती मतदार यादीमध्ये आहेत. ती मतदार यादीमध्ये अजितजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. अजितराव, मी विचारले ते झाले माझं विचार आणि मी विचारणार आहे पुन्हा सुद्धा. प्लीज एक जण बोलूया, एक जण बोलूया. मी घेतो उत्तर. अजितराव, मी घेतो, माझं काम आहे. अजितजी, मला बोलू द्या. तर पटनामधलं सर उदाहरण आहे, फक्त 2-3 नावं सांगतो. SIR मध्ये काय चाललंय. शंकर प्रसाद म्हणून एक व्यक्ती 2010 साली मृत्यू, पुरावेत सर, 2010 साली मृत्यू वोटर लिस्ट मध्ये आहेत. सीतादेवी नाही सर, निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्यावरती आम्ही बोलतोय, विषयाला सोडून बोलत नाही. अजितजी, मी तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही परत माझ्यावर बहिष्कार टाकता, मला बोलू द्या. अजितजी, विश्वासार्हतेचा मुद्दा सगळ्या देशाला माहितीये, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं. सीतादेवी 2021 साली मेल्या, त्यांच्या घरच्यांनी सांगितलं आमच्या घरचं मेलं, त्यांचं वोटिंग कार्ड आलेलं आहे. नवीन कुमार, असे असंख्य नावं जे पुराव्यानिशी समोर येत आहेत. तर याचाच अर्थ असा आहे की या देशामधला निवडणूक आयोग, तर मी तुमच्या प्रश्नावरती येतो विलासजी. अशा प्रकारे निवडणूक आयोगानं मतचोरी देशात भारतीय जनता पक्षासाठी केलेली आहे. 65 लाख लोक वगळलेले आहेत आणि असे जे दलाल फिरतायत ते दलाल निवडणूक आयोग अशा प्रकारे करू शकतो याची खुणखुण लागल्यामुळं पैशाच्या अपेक्षेने, एक लक्षात घ्या अजितजी,
अजितजी राहुल लेट मी गांधींकडे कम्प्लीट गेले. प्लीज. आणि अजितजी, त्यांनी ते ऐकून आणि हे घेतलं, जे त्याला जाऊ फिरतायत दिलं. ते निवडणूक आयोग भ्रष्टाचार मतांचा काय करतोय स्टोऱ्या, याचा काय- विश्वास काय- सगळीकडे काय गेल्यावरती एक मिनिट, एक होतोय. मिनिट. वा. ही जी अजितराव मतचोरी थांबा. होतीये, मला यावरती निवडणूक आयोग समोर काय येत नाहीये? बालाजी Yes, गाडे विलासजी पाटील. बोला. जी बोला. बालाजीराव येस बघा, जी विलासजी बोला. मी काय आकडेवारी सांगतो, म्हणजे जी भाजपकडून दावा केला जातोय ती मी सांगतो तुम्हाला. हा तुम्ही अचानक वाढलेल्या मतदानाचा उल्लेख काल राहुल गांधींनी पण केला, याआधी सुद्धा सातत्यानं होतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये मतं वाढली आणि त्याचा गौडबंगाल आहे असं तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. भाजपनं त्याला उत्तर देताना असं म्हटलं, नागपूर उत्तर मतदारसंघामध्ये वाढलेले मतदार आहेत 23,421. तिथं निवडून आलेल्या उमेदवाराला मताधिक्य 28,467 आणि निवडून आलेला उमेदवार आहे तुमचा म्हणजे काँग्रेसचा. मुंब्रा कळवात वाढलेलं मतदान आहे 41,663, मताधिक्य आहे 96,228. निवडून आलेला पक्ष आहे शरदचंद्र पवार पक्षांचा गट म्हणजे जितेंद्र आव्हाड. खेड आळंदी वाढलेलं मतदान आहे 23,989, मताधिक्य आहे 51,743. निवडून आलेला पक्ष आहे उद्धव ठाकरे गट. आता जर हे गौड बंगाल आहे सगळं, हे स्पेसिफिक तुम्ही सांगताय की सार्वत्रिक आहे, याच्याबद्दलचा संभ्रम पुन्हा निर्माण झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकलंय तिथंच गौड बंगाल झालेला आहे की जिथं भाजप हरलंय तिथंही घोटाळा झालाय असं तुमचं मत आहे? नाही, एक लक्षात घ्या की निवडणूक आयोगामध्ये हे निवडणुकांमध्ये जे काही झालेलं आहे हा एका प्रचंड मोठ्या कटाचा भाग आहे. त्यामुळं हे करत असताना, हा क्राईम करत असताना, हा अत्यंत परफेक्ट क्राईम हा करण्यात आलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारची उदाहरणं देता येतील अशी काही उदाहरणं विविध मतदारसंघामध्ये त्यांनी ठेवलेली आहेत. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं समोर यावं हा. आणि जे काही आम्ही मागितलेलं आहे ते समोर सांगावं. त्याला निवडणूक आयोग काय म्हणतोय, शपथपत्र द्या. तुम्ही सरळ सरळ आहे, हे प्रश्नचिन्ह समोर येत असताना एकीकडे व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेश दिले जात आहेत, त्यातनं अजून संभ्रम वाटतोय. मग हा निवडणूक आयोग कशाला घाबरतोय, कुणाच्या इशाऱ्यावरती बालाजीराव, एक छोटा आणि प्रश्न. लोकांच्या एक छोटा प्रश्नाचं प्रश्न. उत्तर का देत नाही विलास? एक छोटा जी, जी, प्रश्न. बोला. एवढे Yes. गाडीवर पुरावे तुमच्याकडे आहेत. खरं तर गाडीवर पुरावे म्हटल्यावर त्यांना भाजपवाल्यांना वाटेल आमच्याबद्दल बोलतात. नाही, तुमच्याकडे सुद्धा गाडीवर पुरावे आहेत. आता गाडीवर पुरावे असताना तुम्हाला शपथपत्र द्यायला काय अडचण आहे? म्हणजे कायदेशीर काय अडचण आहे? उद्या आपल्याला हे अडकवू शकतात, आपल्यावर कारवाई करू शकतात, खोटं ठरलं, अडचण काय मला एकदा सांगा. म्हणजे मला म्हणजे मला जनतेला. या अडचणीच्या पलीकडे एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आणि भारतातल्या सगळ्या लोकांना सांगायचा आहे हा. की इतके सगळे आरोप होत असताना हम्म. आम्ही कसे आहोत आणि आम्ही साफसुथरे आहोत असं निवडणूक आयोगाला समोर जाऊन सांगायला अडचण काय? हा पण आमचा प्रश्न आहे की काय अडचण आहे? इतके असंख्य पुरावे निश्चय आलेले आहेत, सांगावं. आणि निवडणूक आयोग चुकीचं वागत असेल तर पुढे येऊन त्यांनी सांगावं. हे म्हणायला सरकारमधल्या लोकांना तरी नेमकी काय अडचण आहे? जे काय आहे ते दूध का दूध, दूध का पाणी का पाणी होऊ द्या ना. ठीक काय आहे. अडचण आहे? मी तिघांच्याही राजी